काही वर्षांपूर्वी मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका माणसाशी बोललो. त्याचा व्यवसाय डबघाईला आल्यामुळे तो खूपच कुंठित झाला होता. तो एका कंपनीचा जनरल मॅनेजर होता. आयुष्य आणि उपजीविकेबाबत त्याच्या मनात खूप तणाव भरलेला होता. त्याच्या कल्पना आणि वास्तव यांच्यातील संघर्षामुळे कंपनी बुडत आहे, असं त्याला वाटत होतं. बाजारातील कंपनीच्या शेअर्सचा भावही घटत होता. परिणामी बाजारातील त्यांचा मान कमी होत होता. यामुळे त्याला मोठा घोर लागून राहिला होता, कारण त्या शेअर्समध्ये त्याने मोठा वाटा गुंतवला होता. तो रोज सकाळी उठल्यावर शांतपणे म्हणायचा, माझ्या कंपनीतील सर्व लोक प्रामाणिक, मनःपूर्वक काम करणारे, सहकार्य देणारे आणि विश्वासू आहेत. कंपनीच्या विकास, कल्याण आणि भरभराटीच्या माळेचे ते मणी आहेत. मी माझ्या आयुष्याच्या आणि कंपनीतील सर्वांसाठी प्रेम, शांती आणि शुभेच्छा प्रसारित करतो. कंपनीच्या अडचणींना व उपायांना त्यांच्या सर्व कार्यात मार्गदर्शन लाभत आहे. माझ्या अंतर्मनाची असीम बुद्धिमत्ता माझ्यामार्फत सर्व निर्णय घेत आहे. आमच्या सर्व व्यावसायिक कार्यात आणि परस्पर संबंधात फक्त योग्य तीच कृती घडत आहे. मी शांती, प्रेम आणि शुभेच्छांचे पीत तरंग माझ्या कार्यालयात प्रसारित करतो. कंपनीतील माझ्यासह सर्वांच्या हृदयात शांती आणि सुसंवादाचा दरवळ आहे. प्रेम आणि विश्वास यांनी ओतप्रोत भरलेल्या एका नवीन दिवसाची मी आता सुरुवात करत आहे. तो अधिकारी ही प्रार्थना रोज सकाळी 3दा शांतपणे आणि पूर्ण विश्वासाने म्हणायचा. दिवसभरात जेव्हा त्याच्या मनात भयाचे किंवा रागाचे विचार यायचे, तेव्हा तो स्वतःशीच म्हणायचा, शांतीच मला नियंत्रित करते. तो आपल्या मनाला शिस्त लावत राहिला. त्याच्या मनात नकारात्मक विचार येणे थांबले. त्याच्या मनात शांतीचं राज्य स्थापन झालं. त्याने सकारात्मकतेच बी पेरून शांतीचं सुंदर फूल फुलवलं. नंतर त्याने मला कळवलं की जवळजवळ 2 आठवड्यांनंतर आयुष्य आणि उपजीविकेबाबतचे अधिकारी त्याला बोलावून त्याच्या कामाची आणि नवीन कल्पनांची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले, तुझ्यासारखा जनरल मॅनेजर लाभला हे आमचं खूप मोठं सुदैव आहे.